नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अशी प्रमुख तिहेरी लढत असल्याचं बघायला मिळतंय. मात्र भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय क्रीडा आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम मतदारसंघात शनिवारी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मतदारसंघातील पाथर्डी फाटालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तसेच उमेदवार सीमा हिरे यांनी फुलांची उधळण करत अभिवादन केले. यावेळी मंत्री अनुराग ठाकूर यांना उमेदवार सीमा हिरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला, सन्मान केला. या रॅलीच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी बैलगाडीत बसून सारथ्य केलं. यानंतर प्रचार रथावर स्वार होऊन या रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रचार रॅली पाथडी फाटा येथून सुरू झाली. पुढे ती अश्विननगर, संभाजी स्टेडियम, अंबड पोलीस स्टेशन, मोरवाडी गाव, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, जुना सिडको या परिसरासह उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, ITI सिग्नल, स्वारबाबा नगर, सातपूर गाव, सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिक नगर या परिसरातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी JCBद्वारे फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आमदार सीमा हिरे यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नाना शिलेदार, माजी नगरसेवक भगवान दोंदे, राकेश दोंदे, कावेरी घुगे, अलका अहिरे, RPIचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, शिवानंद काळे, माधुरी बोलकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.